सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत मतदान करण्यासाठी। लोकसभेच्या खासदार आहेत, बारामती लोकसभेच्या खासदार या प्रचारामध्ये त्या सुद्धा आपल्याला अग्रणी दिसलेल्या होत्या। युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना त्यांनी देखील बारामती मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला, मतांचा जोगवा मागितला मतदारांकडे आणि आता त्या मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत। युगेंद्र पवार यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावलाय, तर सुप्रिया सुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। युगेंद्र पवारांसाठी सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रचार केलेला होता। शरद पवारांसोबत त्या फिरत होत्या। सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत। त्यांनी देखील एक खूप मोठा कौटुंबिक संघर्ष लोकसभेच्या निमित्तानं अनुभवलेला आहे, कारण का त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील होत्या आणि त्यामुळे या संपूर्ण संघर्षाला कौटुंबिक संघर्षाची एक मोठी किनार आपल्याला सध्या दिसून येते। या निवडणुकीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांवर अनेकदा टीका टिप्पणी सुद्धा केलेली आहे। जे भाऊ बहीण कधी काळी एकत्रितरित्या माध्यमांना सामोरे जायचे, कोणत्याही प्रसंगामध्ये एकत्र दिसायचे, तेच भाऊ बहीण सध्या या निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आपल्याला दिसतायत। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात नेमकं कोण उभं राहणार याची उत्सुकता निवडणूक जाहीर झाल्यापासूनच होती। अजित पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर त्यांना नेमका आव्हान कोण देणार याची उत्सुकता होती आणि त्यानंतर शरद पवारांनी नाव समोर आणलं ते युगेंद्र पवार यांचं। युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत आणि काका विरुद्ध पुतण्या या लढतीचा दुसरा अंक या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय। युगेंद्र पवार यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर सुप्रिया सुळे देखील मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। मतदान केंद्रावरती जे सर्वसामान्य नागरिक उभे होते मतदानाच्या रांगेमध्ये, त्या सगळ्यांना सुप्रिया सुळे यांनी पुढे आणलंय आणि त्यानंतर ते आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसतील। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आजवर कधीही न अनुभवलेली परिस्थिती सध्या दिसतेय। 6 मुख्य पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे महाविकास आघाडीमध्ये आहेत। अर्थात यामध्ये बाजी कोण मारणार, मतदार राजा कौल नेमका कोणाला देणार याची उत्सुकता आहे। दोन्ही बाजूने जोरदार प्रचार केला गेलेला आहे, आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, सभांचा धडाका झालाय, प्रचाराचा धुरळा झालेला आहे। आता मतदार नेमकं कोणाला मत देणार याची उत्सुकता आहे आणि ते आज मतदान यंत्रामध्ये कैद होणार आहे। बारामतीच्या चुरशीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकसभा निवडणुकांच्या वेळी देखील भारतातली एक हाय व्होल्टेज लढत म्हणून बारामतीच्या लढतीकडे पाहिलं गेलं होतं आणि आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची हाय व्होल्टेज लढत म्हणून बारामतीकडे पाहिलं जात आहे, कारण का शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षाची खूप मोठी किनार याला आहे आणि लढतीमध्ये आहेत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार। अजित पवार यांनी या विधानसभेच्या निमित्तानं अनेकदा जाहीरपणे मान्य केलंय की सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणून आपण चूक केली, पण शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात आणलेलं आहे। त्यामुळे आता बारामतीचा मतदार राजा आपल्या पारंपरिक नेतृत्वाला निवडतो की नव्या चेहऱ्याकडे, तरुण चेहऱ्याकडे आपल्या मतदारसंघाचा सुकाणू हाती सोपवतो हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं आहे। एक बिग फाईट बारामतीमधली मानली जाते, युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार आणि यामध्ये युगेंद्र पवारांना मोठं पाठबळ आहे ते गेल्या 5 दशकांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या शरद पवार यांचं। सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांनी अनेक डावपेच आखले, आपल्या विरोधकांच्या भेटी घेतल्या, राजकीय शत्रुत्व विसरून ते अनेकांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळाले आणि युगेंद्र पवारांसाठी सुद्धा
अशीच काहीशी रणनीती शरद पवार आखताना आपल्याला दिसले। बारामती मतदारसंघ त्यांनी अक्षरशः पिंजून काढला, गावगाड्यामध्ये जात लोकांना मतदानाचं आवाहन केलं आणि त्यानंतर आता अजित पवार सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने प्रचार करताना दिसले, गाव भेटी गाव दौरे करताना दिसले आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करताना दिसले। काही वेळा भावनिक साथ घातली गेली, काही वेळा जोरकसपणे राजकीय टीका होताना आपल्याला दिसली आणि या सगळ्या रणधुमाळीनंतर, या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार, मतदार राजाच्या मनात नेमकं कोण, मतदार राजाच्या मनात कोणाला मतदान करण्याचा विचार, याचा खूप मोठा खल सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय। बारामतीमध्ये अक्षरशः दोन मोठे गट आपल्याला दिसले। एक गट होता मतदारांचा जो पूर्णतः शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा होता, तर दुसऱ्या गटाच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।